चहा पिऊन झाला इकडे यांचा ना. आता काय करायला, एवढा दूध आहे ना, निमा दूध हिच्यात घेतला आणि काय करायला टाकला आई? खवा करायचा आहे आता हिच्यात. खवा काय भारी, एकदम भारी लागत आहे आई. बरं झाला केला खवा. अजून दूध टाकून थोडा. तर हॅलो गाईज, नवीन एकदा ब्लॉग मधून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग एक खतरनाक इंटरेस्टिंग होणार आहे. आत्ता वाजले 1 वाजला आणि मी चाललोय म्हशींना चारा लावण्यासाठी. तर मित्रांनो, मळ्यामध्ये आलो आहे. इकडे आता म्हैस आहे आपली, तिला गहू टाकले मी आताच. इस्त फुकू राहिले चहा ठेवायला. पटकन ठेव पकत, पावसामध्ये चहा प्यायला खूप मजा येते. इकडे पाही भारी चावलं तेव्हा. आता मी गवत कापायचं होतो इकडं. आयता सांग भारी चावलं, भारी पाऊस दिली इकडे आले. पातीला घेऊन दाव काय उघड ना का दूध नाही ना, चांगलंच तर आहे दूध. चहा पिऊन झाला इकडे यांचा ना. आता काय करायला, एवढा दूध आहे ना, निमा दूध हिच्यात घेतला आणि काय करायला टाकला आई? खवा करायचा आहे आता हिच्यात. खवा कसा होईल खवा? आता चालूय गवत कापून आणि इकडे आईने खवा करून ठेवलाय दुधाचा. किती भारी केलाय ना आहे, एकदम जबरदस्त दुधाचा खवा केलाय. मग अशी करत टाकला होता आणि असा खवा झाला इकडे डब्यामध्ये भरून ठेवला आहे. आणि आता मी आलोय ओलावून गवत कापून. तर मग आता आपण कपडे चेंज करू. मला ड्रेस आहे वर्दी घालून घेऊ आपली. ड्रेस चेंज करू. दाव आई खवा दाव ना. हे माझंच ठेवलाय ना. मला खवा दाखवतो. अशा प्रकारे आईने खवा केला आहे. एकदम गोड. चमचा देवा, बघू शकता असा खवा केलाय आईने दुधाचा खवा. काय गोड लागू राहिला खवा, काय भारी, एकदम भारी लागत आहे आई. बरं झाला केला खवा. अजून दूध टाकून थोडा. आणि इकडे डान्स करू राहिले. एकदम भारी बनवलाय खवा. अशा प्रकारे खवा बनवलाय एकदम भारी. टाक ना, एवढा भारी बनवला आहे. कलाकार आईने बनवला आहे. इकडे आई मग तरी आई काय एवढी लाजते. एकदम भारी. इकडे बाहेर पाऊस पण चालू आहे. खवा बिवा खाल्ला. आता आपण जाऊ गावातल्या घरी. आणि इकडे परणी काय काय करत असतो आता. मी जातो घरी जातो. हो जाऊ ना घरी. मशीनला गवत कापला, आता घरी जातो. हो काय भारी स्वयंपाक करायला होती मला. लवकर आता जेवायला येईन ना 8 वाजता रात्रीचे. हा लवकर येईन ना. निजेत काय पाणी पप्पा आणलं. भांडी घसा गरम पाणी. अशा प्रकारे भांडी घसा गरम पाणी. तेव्हा भांडी घसते आजी प्रणाली बहीण आहे माझी. अशा प्रकारे मी आता गवत कापून सगळं काम करून निघालोय झापावरून. आता चाललंय माझ्या घरी, म्हणजे गावातल्या घरी चाललंय. गावात माझं घर आहे आणि इथे एक घर आहे मळ्यामध्ये. इकडं म्हशी आहे, म्हैस आहे माझी. पप्पाने ते सांगलं तर गवत कापून घालायला. एक गुंठी गवत कापलाय. आता आपण मस्तपैकी जाऊ घरी. आणि घरी जाऊन मस्तपैकी मोबाईल चार्जिंग टाकून. खाली वाट ना चिकन आहे, पडू शकतो. तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे वाट आहे, बघू शकता. आणि मी इकडे चालूय वाटत बघत आणि ब्लॉग शूट करत. अशा प्रकारे भात लावून राहिला इकडे, बघू शकता. खूप लोक आले इकडे. बाकी एवढं आवनात आवतील, एक भिडले तर लगेच सगळं आवून टाकतील. बघू शकता अशा प्रकारे गावाच्या शेजारी भात लावून राहिले. आणि मी चाललो आता घरी. फायनली आपण आता गावात एंटर करणार आहे. आणि मस्तपैकी आलो आपण गावामध्ये. घरात मोबाईल, आता घरी जाऊ. लाईट आहे मस्तपैकी, मोबाईल चॅनल टाकू. गावामध्ये आलो आणि इकडं आपला धनू ब्लॉग्स भेटलेला आहे आपल्याला. बघू शकता त्याचा पण युट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे? धनू ब्लॉग्स आहे. मराठीमध्ये बनवतो. अशा प्रकारे घरी चालू आहे. या प्रकारे आपण घरी पोहोचलोय. आहे माझा मुडका घर. बापरे ठोकालू. अशा प्रकारे तो पण ब्लॉग शूट करलाय. त्याच्याकडे कोणता फोन आहे बघू शकता. iPhone 13 Pro फोन आहे त्याच्याकडे. तो माझा ब्लॉग शूट करून राहिला. तर आता घरी पोहोचलेलो आहे मी. आणि माझा फोन बघू शकता कुठं अटकवलेला आहे. इथं गावामध्ये रेंज नाही. आणि तुम्हाला मी फोन दाखवतो, बघू शकता. इथं असा अटकवलेला आहे फोन. आणि घरामध्ये लाईट पॉवरफुल नाही, तर त्याच्यामुळे आता इथं बल्ब पण चेंज केला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि इकडं एक जण ब्लॉग शूट करून राहिला आहे. हा आहे धनू ब्लॉग्स. धनू पॉवर ऑफ ब्लॉगर. आता आम्ही दोघांशी पण ब्लॉग स्टार्ट केलंय नवीन. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, सगळंच करा जिथं म्हणते.